नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया. गणपती महालक्ष्मी आल्या ना इतकी घाई राहते महाग. मग त्यामुळे मी एकदम सोप्या पद्धतीचे लाडू आज बनवणार आहे. आता इथं मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलं आहे. तुम्हाला जर कोणता कलर टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता. पिवळा नाहीतर भगवा कलर टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकून ना उंडा असा घट्ट मळून घ्यायचा. पीठ 5 ते 10 मिनटं थोडंसं भिजून द्यायचं आणि लगेचच आपण ह्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या. आता लाट्या बनवून झाल्या ना थोडंसं तेल लावायचं पोलपट बेलण्याला आणि छोट्याशा काशा ह्या पुऱ्याच्या आकारामध्ये करून घ्यायच्या ह्या अशा पद्धतीने. आता काय करायचं, कढईमध्ये टाकायचं तेल. जेवढं तळायचं आहे ना तेवढंच तेल वापरायचं, जास्त तेल घ्यायचं नाही आहे, कारण की नंतर आपल्याला ते वापरता येत नाही. आता छानपैकी मध्यम गॅस करायचा आणि ह्या छोट्या छोट्या पुऱ्या ना छान चॉकलेटी होऊस तोपर्यंत तळून घ्यायच्या. बारीक गॅसवर जर तुम्ही ह्या पुऱ्या तळल्या ना तर ह्या एकदम टमटमीत फुगतील आणि जर मोठा गॅस केला आणि तळायला लागलात ना तर अजिबात ह्या पुऱ्या फुगणार नाहीत आणि आतमध्ये कच्च्या राहतील. आता ह्या थंड होऊस तोपर्यंत आता करूयात आपण चाचणी. आता इथं घेतलेली आहे साखर. मी इथं 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता छान आधी साखर विरघळूस तोपर्यंत उलथाण्याने नाही तर पळीने हलवून घ्यायचं. आता तोपर्यंत पुऱ्या आपल्या थंड झालेल्या आहेत. त्या मस्तपैकी आधी हाताने थोड्याशा चुरगळून घ्यायच्या आणि हे लाडू मोतीचूरच्या लाडूपेक्षा पण एकदम भारी होतात बरं का. ह्या वर्षी तुम्ही हेच लाडू बनवा. माझी आजी लाडू बनवायची ना तेव्हा ह्या हाताने पुऱ्या पूर्ण चुरगाळायची. आता मिक्सर निघलाय त्यामुळे थोडंसं हे बारीक करायच्या हाताने आणि मग टाकायच्या ह्या मिक्सरमध्ये पण ना आपण एकदम अशा जाडसर बारीक करायचे, एकदम जास्त बारीक करायच्या नाहीत, छान अशा दाणेदार बारीक करायच्या आहेत. सगळ्या पुऱ्या अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायच्या, एकदम दाणेदार. चाचणीला पण छान उकळी आलेली आहे आणि ती अशी घट्ट झालेली आहे. आता लाडूसाठी एकदम अचूक चाचणी कशी ओळखायची, तर घ्यायचं पाणी आणि त्यामध्ये थोडीशी चाचणी टाकायची. असा जर गोळा झाला ना तर एकदम परफेक्ट आपली चाचणी तयार झालेली असते. आता थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा आणि जे आपण पुऱ्यांचा भुगा केलेला आहे ना एकदम दाणेदार तो टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा. त्यांचा जो भुगा केलेला आहे ना तो पूर्ण एकदाच चाचणीमध्ये टाकायचा. असं करू नका की थोडासा टाकायचा मिक्स करायचा, थोडासा टाकायचा आणि मिक्स करायचा. पूर्ण भुगा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा. आता हा मिक्स झालेला भुगा तुम्ही बघा इतका सुंदर मिक्स होतो ना तो. आता ह्याच्यामध्ये टाकायचा चमचाभर तूप टाकून छान मिक्स करायचं आणि हे तूप टाकलं ना इतका छान वास येतो लाडू खाताना ना, खूपच छान. आता हे 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं, मुरून द्यायची चाचणी छान त्याच्यामध्ये आणि मग लाडू बांधायला लगेच घ्यायचे. आता लाडू बांधताना आता लाडू तर सगळ्यांनाच बांधता येतात, पण हातावर छोटासा गोळा घ्यायचा आणि छान मऊ असा लाडू बांधायचा. तुमच्याकडनं जर लाडू खरबुडा बांधता येत असेल ना तर थोडंसं हाताला तूप लावा आणि हातावर लाडू घेऊन काय करायचं, असा एकदम तळहातावर घोळायचा म्हणजे तो आपोआप मऊ होतो. अशा पद्धतीने सगळे लाडू बांधून घ्यायचे आणि तयार झालेले आहेत आपले गणपती महालक्ष्म्याला पटकिनी बनणारे लाडू. तुम्हाला ही रेसिपी आवडली का? आवडली असली तर ह्या वर्षी नक्की हेच लाडू गणपती आणि महालक्ष्म्यांना करा. आहेत की नाही, करायला पण सोपे आणि मोतीचूरच्या लाडूसारखे एकदम दाणेदार. कोणाकोणाला वेळ भेटत नाही, कोणी बाहेर कामाला जातं, त्यांना कामावरनं येऊन सगळं फराळीचं करावं लागतं, तर हे लाडू पटकिनी बनणारे आहेत आणि 15 दिवस टिकणारे आहेत. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.